मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एम-एस-सी-बी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता अनेक विद्यार्थ्यांना एम-एस-सी-साठी मेसेज आहे, त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि कोणते कागदपत्र लागणार आहे आणि तुमची निवड कशी होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये पुढे परिपत्रकमध्ये तुम्ही बघू शकता 6/5/2026 रोजी हा परिपत्रक काढण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी सूचना. आता ज्या उमेदवारांना मेसेज येतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो. तर त्यांनी या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही 1 नंबरचा पॉईंट दिलेला आहे. सदर भरती प्रक्रियेमध्ये 13/5/2026 ते 20/5/2026 पर्यंत सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टी वगळून 6 दिवस आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना भरतीसाठी हजर होणार दिनांक व वेळ मेसेजद्वारे कळवण्यात येईल. आता अनेक विद्यार्थ्यांना मेसेज येणार मित्रांनो एम-एस-एस साठी. आता आधी कशी व्हायची एम-एस-एफ भरतीसाठी जे विद्यार्थी वेटिंगला राहायचे त्यांनाच घेण्यात येईल. पण आता काय झालं, ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना आता इथून पुढे एम-एस-एफ साठी मेसेज येणार आहे. आणि ज्यांना एम-एस-एफ जॉईन करायची त्यांच्यासाठी महत्त्वाचा आता व्हिडिओ आता आपण समोर बघणार आहे. कोणते कोणते कागदपत्रे तुम्हाला यामध्ये लागतील. तर आपण चला मित्रांनो आता खाली बघूया. यामध्ये काही नॉर्मल तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत. उमेदवार यांनी पोलीस भरती आवेदन पत्र भरताना जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांचा मोबाईल नंबर महामंडळामार्फत मेसेज सोडण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांनी इथं सांगितलेलं आहे की आज जे विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले आहेत त्यांना मेसेज सोडण्यात आलेले आहे. आता अनेक विद्यार्थ्यांना मेसेज येतील आणि नंतर तुम्हाला एम-एस-एफसाठी ज्या दिवशी डॉक्युमेंट चेकिंग दिलेली आहे त्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण खाली बघू शकता भरती नोंदणी हजर राहण्यासाठी उमेदवारांना खालील कागदपत्रे मूळपत्रे सोबत आणावी. आता तुम्ही ज्या दिवशी डॉक्युमेंट चेकिंगला जाणार तुम्हाला हे डॉक्युमेंट पत्र लागणार मित्रांनो एम-एस-एफसाठी. ज्या विद्यार्थ्यांना मेसेज येईल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण एम-एस-एफसाठी मेसेज येणार आहे मित्रांनो. आधी कशी राहायचं मी तुम्हाला आधीच सांगितलं का वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना घेण्याचे. आता प्रत्येकाला मेसेज येतोय त्यासाठी तुम्हाला 10वीचं बोर्डचा सर्टिफिकेट प्रमाणपत्र दोन्ही लागतील, दोन्ही असतील. 12वीचे दोन्ही तुम्हाला टी-सी लागतील. त्याच्यानंतर बोनोफाईट टी-सी नसेल कोणाकडे बोनोफाईट काढून घ्यायचे कॉलेजमधून. त्याच्यानंतर आधार कार्ड लागतील तुम्हाला, पॅन कार्ड लागतील, डोमोसाईल लागतील आणि ज्यांच्याकडे चालकचं म्हणजे लायसन असेल त्यांच्यासाठी तुम्ही लायसन पण घेऊन जायचे. त्यानंतर एम-एस-सी-आय-टी सांगितली संगणक ज्ञान म्हणून. त्याच्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो याच्या खालचा पॉईंट बघू शकता पोलीस भरतीचे आवेदनपत्र तसेच मैदानी व लेखी परीक्षेचे हजर राहिल्याबाबत प्रवेशपत्र त्यावर ॲप्लिकेशन आय-डी नोंद आहे कागदपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय आतमध्ये प्रवेश देणार नाही. हा पॉईंट कोणता मित्रांनो, आता तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म भरला प्रत्येकाने आणि पोलीस भरतीचे आवेदन अर्ज तुम्हाला भेटलेला आहे मित्रांनो. आवेदन अर्ज तुम्हाला घेऊन जायचे. आवेदन अर्ज एक झालं त्याच्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणीचं एक हॉल तिकीट घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर एक लेखीचं तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी लेखीचे पेपर दिले असेल त्यांना पण म्हणजे अशी त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हे तुम्हाला मूळ कागदपत्र ज्यांना एम-एस-एफसाठी मेसेज येईल त्यांनी हे कागदपत्र घेऊन जायचे ज्यांची इच्छा असेल की एम-एस-एफ भरती करायची. त्याच्यानंतर आपण खाली बघूया मित्रांनो. यानुसार या माहिती दिलेली आहे आणि एम-एस-एफला पगार किती असतो आणि तुमचं HR वगैरे कसा असतो मी सविस्तर व्हिडिओ एक नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे. तसेच पोलीस भरती रिलेटिव्ह आपल्या चॅनलवर मी तुमच्यासाठी बरेच व्हिडिओ आणतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि अजून आपण खाली बघूया कोणकोणते पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहे. आणि इथं काही पॉईंट दिलेले पुरुष उमेदवाराची भरती नोंदणी प्रक्रियेवेळी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांची पुरुष शिपाई यासाठी असणाऱ्या उंचीचे निकष म्हणजे तुम्हाला याच्या इथं दिले मित्रांनो की पोलीस भरतीसाठी जेवढी तुम्हाला हाईट लागते तेवढी हाईट असायला पाहिजे आणि छाती फुगवता जेवढी पोलीस भरतीला लागते शारीरिक पात्रतेसाठी तेवढी तुम्हाला इथं असायला पाहिजे. त्याच्यानंतर खाली दिलेल्या मित्रांनो प्रशिक्षणासाठी आता जे विद्यार्थी एम-एस-एफ डॉक्युमेंट चेकिंग करून येतील त्यांच्यासाठी आता समोरचा पॉईंट त्यांनी इथे दिलेला आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही की प्रशिक्षणास हजर राहताना प्रशिक्षण शुल्क सुरक्षा अनामत रक्कम 20,000 भरणा करावी लागेल. त्यातील 15,000 नॉन रिफंडेबल असतील. म्हणजे जे विद्यार्थी आता एम-एस-एफला ट्रेनिंगला जाणार त्यांना 20,000 रुपये भरावं लागेल. त्याच्यातले 15,000 तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो आणि वरचे जे 5,000 आहे आणि त्यांनी समोर दिलेले की 5,000 असतील. सदर रिफंडेबल रक्कम उमेदवाराने नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर नियुक्ती तात्काळ स्वीकारल्यानंतर एक करार म्हणजे आता तुम्ही एम-एस-एफला जॉईन झाले मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला जॉईनिंगसाठी येईल आणि तुमचं फर्स्ट जेवढं आता कॉन्ट्रॅक्ट भरती असते कॉन्ट्रॅक्टवर तर त्यानुसार तुम्ही फर्स्ट पिरियड कंप्लीट करतील त्याच्यानंतर तुम्हाला ही
5,000 रिफंड करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर नंबरचं बघू शकता तुम्ही. उमेदवारांना प्रशिक्षणासाठी हजर होण्याचा संदेश आल्यास प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना प्रशिक्षण सक्षम असले वैद्यकीय प्रमाणपत्र. आता तुम्हाला वैद्यकीय आणि चारित्र्य प्रमाणपत्र दोन्ही इथं पाहिजे. आता MSF साठी तुमची डॉक्युमेंट चेकिंग झाली, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला जातील, त्यासाठी तुम्हाला आपले शासकीय जे असतील रुग्णालय तिथून वैद्यकीय प्रमाणपत्र काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्यायचे तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनवरून. आणि त्याच्यानंतर इथं PF वगैरे अकाउंट दिलेले UN म्हणून ऍक्टिव्ह करून घ्यायचे आहे वगैरे, PF अकाउंट वगैरे. अजून खाली काही पॉईंट बघू शकता. तर यानुसार मग MSF भरतीसाठी जे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आता तुम्हाला पेमेंट वगैरे किती असणार त्याविषयी अजून एक सविस्तर व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणू. आणि तुमचे काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील, मला कमेंट करत जा मित्रांनो. मी नक्कीच तुम्हाला त्याचे रिप्लाय करेल. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. सगळ्यांचं मनापासून आभार.